मित्रांनो नमस्कार. यूट्यूब चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, महाराष्ट्राला फार मोठी अशी संत परंपरा लाभलेली आहे. या संत परंपरेत अनेक संत होऊन गेले, ज्यांनी महाराष्ट्रासमोर एक भक्तीचा आणि न्यायाचा आदर्श ठेवला. यातील असं कधी कधी वाटतं की यातील काही संत सध्या विस्मृतीत जातात की काय. तर अशाच एका दुर्लक्षित परंतु संत काळामध्ये एक महत्त्वाच्या संत म्हणून गणल्या गेलेल्या संत जनाबाईंची ओळख या व्हिडिओमधून आपण करून घेणार आहोत. मित्रांनो, संत जनाबाई या खूप मोठ्या विठ्ठल भक्त होत्या. त्यांच्या नावावर 350च्या आसपास अभंग आहेत. परभणी जिल्ह्यातील गोदावरीच्या तीरावर असलेल्या गंगाखेड या गावी संत जनाबाईंचा जन्म झाला. संत जनाबाईंचा जन्म हा सुद्धा जवळपास नवसाचाच होता. जनाबाईंच्या वडिलांना अपत्य नव्हते. ते एक मोठे विठ्ठल भक्त होते. एके दिवशी संध्याकाळी विठ्ठलाच्या उत्कट भक्तीने ते आपल्या झोपडीत नामस्मरण करत होते आणि पांडुरंगाशी ते एकरूप होऊन गेले. एकाएकी त्यांच्या डोळ्यातून प्रेमाश्रू वाहू लागले. पांडुरंगाचं नामस्मरण करत असतानाच त्यांचे डोळे भरून आले होते, पण तेथे कोणीच दिसत नव्हतं. पण त्यांच्या अर्थता पाहून पांडुरंगाने त्यांना सांगितलं की दम्या हे जनाबाईंच्या वडिलांचं नाव. दम्या, तुझ्या कुळाचा उद्धार करणारी एक सुकन्या तुला होणार आहे. त्यानं दम्या अतिशय आनंदित झाला. त्याने ही घटना आपल्या पत्नीला सांगितली. दोघेही खूप आनंदित झाले आणि कालांतरानं जनाबाईचा जन्म झाला. एके दिवशी जनाबाई पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शना आईवडिलांबरोबर गेली होती. देवळामध्ये टाळ मृदुंगाचा आवाज घुमू लागला. विठ्ठलाच्या नावाचा गजर सुरू झाला. जनाबाईने जमिनीवर हात टेकत विठ्ठलाला मनोभावे नमस्कार केला आणि जनाबाई विठ्ठलाच्या मूर्तीकडे एकटक पाहू लागली. तिथे तिला समाधी लागल्यासारखं झालं. आईवडिलांनी तिला उठवलं. वडील एकसारखे तिला म्हणत होते, चल आता आपण घरी जाऊया, चल आता आपण घरी जाऊया. पण तिचा एकच विषय सुरू होता की जा तुम्ही, मी इथेच राहते. वडिलांनी तिला खूप समजावलं, मात्र मुलीनं आपला हट्ट सोडला नाही. तिला तिथंच राहायचं होतं. शेवटी आईवडिलांनी जड अंतकरणाने माघारी परतण्याचा निर्णय घेतला आणि ते आपल्या घरी परतले. विठ्ठलाचे ध्यान करीत जणी देवळातच त्या रात्री राहिली. नंतर काही वेळानंतर तिने आईवडिलांच्या नावाने पुकारा सुरू केला, पण तिथे कोणीच नव्हतं. शेवटी सकाळ झाली. देवळाच्या कडेला रडत एकटीच ती बसली होती. संत नामदेवांचे वडील दामाशेठ हे पहाटे देवदर्शनाला आले आणि त्यांनी ती एकटीच उभी असलेली पोर पाहून तिची विचारपूस केली. जनाबाईने सगळी कहाणी त्यांना सांगितली. आपण आपल्या हट्टानंच इथं राहिलो असं सांगितलं. दामाशेठना तिची दया आली आणि त्यांनी तिला घरी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. घरी संत नामदेवांना जनाबाईची ओळख करून दिली. संत नामदेवांची आई मात्र जनाबाईच्या येण्यानं खूपच क्रोधित झाली. तिला ते आवडलं नाही. घरात एवढी गरिबी, जी खायची तोंडं आहेत त्यांनाच खायला काही नाही, तर ही आणि आणखी एका या मुलीला कुठून पोषणार असा तिचा प्रश्न असायचा. पण शेवटी जनाबाईंना सांगितलं की मी इथं काम करेन आणि खाईन, मी काय तुम्हाला त्रास देणार नाही. शेवटी जनाबाई नामदेवांच्या घरातच राहू लागली.
मित्रांनो, संत नामदेव हेही खूप मोठे विठ्ठल भक्त होते, आपल्याला माहीत आहे. तर ती संत नामदेवांनाच आपले गुरु मानू लागली. संत जनाबाईने अनेक संतांवर अभंग लिहिले आहेत, विठ्ठलावर अभंग लिहिले आहेत, पण दुर्दैवाने जनाबाईंवर कुणीच अभंग लिहिलेला नाही. मगाशीच मी म्हटलं, संत जनाबाई या खूप मोठ्या विठ्ठलभक्त होत्या. त्यांचे अभंग सर्वदूर झाले आणि त्यांची ख्याती संत कबीरांच्या कानी गेली. इतके सुंदर आणि उत्कटपणे अभंग लिहिणारी ही महिला कोण आहे हे पाहण्यासाठी त्यांनी जनाबाईंचा शोध सुरू केला. ते पंढरपूरला आले. तिथे आल्यावर त्यांना कळले की संत जनाबाई या संत नामदेवांच्या घरी राहतात. नामदेवांच्या घरी पोहोचल्यावर संत कबीरांना कळलं की जनाई गोपाळपुरास गोवऱ्या घालायला गेले आहेत. तिला यायला काही अवधी लागेल, त्यामुळे ते तिचा माग काढत काढत ती कुठे आहे हे पाहत ज्या ठिकाणी ते गोवऱ्या थापत होती त्या ठिकाणी गेले. जाताना त्यांच्या मनात खूप विचार येत होते की ही गोवऱ्या थापणार दासी आणि एवढे सुंदर असे अभंग कसे काय लिहू शकते. ते नदीकाठावर पोहोचले तर तिथे 2 महिला खूप भांडत होत्या. त्या दोघींच्यामध्ये गोवऱ्यांचा एक मोठा ढीग होता आणि गोवऱ्या चोरल्याचा त्या एकमेकींवर आरोप करीत होत्या. कबीर काही वेळ त्यांचं भांडण ऐकत तिथेच उभे राहिले. मात्र काही वेळाने त्या दोघींना त्यांनी विचारलं की संत जनाबाई नावाची महिला कोण आहे. त्यांच्या प्रश्नानं दोघींपैकी एक महिला आक्रमकपणे म्हणाली, ही काय, हीच ती जणी माझ्याशी गोवऱ्यांवरून भांडते आहे. संत कबीरांचा त्या बाईच्या सांगण्यावर विश्वासच बसला नाही. त्यांनी पुन्हा दुसरीला विचारलं, का गं, तूच जणी आहेस का. यावर हातातल्या गोवऱ्या खाली टाकत जनाई म्हणाली, होय बाबा, मीच ती जणी. तुला काही त्रास आहे का माझा. जनाईच्या उत्तरानं तिच्या वर्तणुकीने संत कबीर गोंधळून गेले. आपली काहीतरी चूक झाली असं त्यांना जाणवलं. तिथून काढत्या पाय घेण्याच्या ते मनस्थितीत होते. तेवढ्यात पहिली महिला संत कबीरांना म्हणाली, हे बघा, तुम्ही कोण आहात मला माहीत नाही, परंतु तुम्ही एक काम करा, या गोवऱ्यांपैकी आमच्या गोवऱ्या निवडून वेचून द्या. गोवऱ्या सारख्याच दिसत होत्या. त्या ढिगाऱ्यात कुठली गोवरी कोणाची हे कसे ठरवणार. याचं कोडं संत कबीरांना पडलं. कबीर विचारात पडलेले बघून जनाई म्हणाल्या, हो महाशय, यात एवढा विचार काय करायचा. महाराज, हे अगदी सोपं काम आहे. सर्व गोवऱ्या एके ठिकाणी करा आणि त्यातल्या प्रत्येक गोवरीला कानी लावा. ज्या गोवरीतून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येईल ती गोवरी माझी, आणि ज्यातून आवाज येणार नाही ती गोवरी हिची. जनाईच्या उत्तराने कबीरजींना एकदम बरे वाटले. ते पुढे झाले आणि त्यांच्या ढिगाऱ्यातील 2 गोवऱ्या उचलल्या. त्या उचलून कानी लावल्या आणि काय आश्चर्य, त्या गोवऱ्यातून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येत होता. कबीरांनी सगळ्या गोवऱ्यांची वाटणी केली. बहुतांश गोवऱ्या संत जनाबाईंच्या निघाल्या. गोवऱ्यांची वाटणी झाल्यावरही कबीरांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह कायम होता. जनाईंनी त्यांच्या मनातली शंका ओळखली आणि म्हणाल्या, या गोवऱ्यातून आवाज एकदम कसा आला. याचे तुम्हाला कोडं पडलं आहे, होय ना. एक सोपी गोष्ट आहे. मी या गोवऱ्या थापताना विठ्ठलाचेच नाव घेत होते. संत कबीरांना त्यांचं बोलणं ऐकून आश्चर्य वाटलं आणि नंतर त्यांनी स्वतःचा परिचय करून दिला. संत जनाईसुद्धा त्यांच्या दर्शनानं भारावल्या आणि त्यांना घरी नेऊन त्यांचं आदरातिथ्य केलं. मित्रांनो, अशा संत जनाबाई, त्यांची भक्ती ही खूप थोर होती. एवढी थोर की गोवऱ्यातून सुद्धा विठ्ठल विठ्ठल असा आवाज येत होता. त्यांनी लिहिलेले अनेक अभंग आज आपल्या ओठी येतात, आपल्या कानावर पडतात. त्यांचे अभंग संत भीमसेन जोशी यांच्यापासून ते अगदी संत
त्यांच्यापासून ते अगदी गानकोकिळा लता मंगेशकर यांच्यापर्यंत अनेक दिग्गज गायकांनी गायलेले आहेत. धरीला पंढरीचा चोर हा तर त्यांचा अभंग आजही मोठ्या आवडीनं गायला जातो, ऐकला जातो. मित्रांनो, संत जनाबाई यांच्यावरची ही कहाणी, यांच्याबद्दलची माहिती आपल्याला कशी वाटली ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढे एका नवीन व्हिडिओत आपण असंच भेटू. तोपर्यंत नमस्कार.